श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. अतिथी धर्म. आता अतिथी धर्म म्हणजे काय? तर अतिथी म्हणजे पाहुणे. सत्याचा अर्थ महत्त्व परिस्थितीनुसार बदलत असतो. एका गावामध्ये एक लहानसा मुलगा बघा एका चोराचा पाठलाग करत होता. गावाच्या गल्लीबोळातून पळणारा चोर अखेर त्या मुलाच्या नजरेआड आला. तो चोर एका घरात घुसला होता. त्या घरातील माणसाने त्या गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला. त्या घरात घुसलेल्या चोराला आतल्या खोलीत लपवलं. इतक्यात पाठलाग करणारा तो लहान मुलगा तिथे आला. त्याने पळणाऱ्या व्यक्तीचं म्हणजेच त्या चोराचं वर्णन करून असा मनुष्य इथे आला होता का? त्याला आपण पाहिलंत का? असं विचारलं. बघा, प्रत्यक्षपणे गावाच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो कुटुंब प्रमुख खोटं बोलला. वासा माणूस पाहिला नसल्याचे सांगितले. पण त्या मुलाने मात्र पाहून बघा त्या आतल्या खोलीकडे खून केली आणि त्याने आतल्या खोलीत घुसून त्या चोराला पकडलं व तो त्या चोराला घेऊन निघून गेला. त्या गृहस्थाला मुलाचा राग आला, कारण त्याच्या मुलाने गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला नव्हता. परंतु त्या मुलाचं म्हणणं बरोबर होतं. सत्याचा अर्थ महत्त्व परिस्थितीनुसार बदलत असतं. आता विचार करा, अतिथी धर्म ज्याप्रमाणे अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा आपण आदर सत्कार मान राखतो, परंतु खरेपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. खोटं बोलून काय आपण साध्य करणार आहोत? एक लहानसा मुलगा, आता विचार जर केला तर त्याने बघा प्रत्यक्षपणे चोराला पकडलं, कारण तो चोरांचा पाठलाग करत होता. आता गावातल्या गल्लीबोळातून पळणारा जो चोर आहे तो शेवटी नजरेआड गेला ना. आणि ज्या घरामध्ये तो घुसला होता त्या घरातील माणसाने बघा अतिथी धर्म स्वीकारला. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा कोणी आलं की आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करतो, मान राखतो, विचारपूस करतो, मग त्याप्रमाणे गावच्या रिवाजाप्रमाणे त्या व्यक्तीने सुद्धा अतिथी सेवा म्हणून धर्म पाळला. आणि त्या व्यक्तीने प्रत्यक्षपणे जो चोर होता त्यांनी सर्व हकीकत त्या माणसाला सांगितली. आणि त्यांनी बघा प्रत्यक्षपणे त्या चोराला आपल्या आतल्या खोलीमध्ये लपवून ठेवले. इतक्यात पाठलाग करणारा तो लहानसा मुलगा तिथे आला ना. आणि त्याने पळणाऱ्या बघा व्यक्तीचं वर्णन, ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीला लपवलं होतं, ज्या चोराला लपवलं होतं, त्याचं वर्णन करून बघा प्रत्यक्षपणे असा मनुष्य तुमच्या घरी इथे आलाय का असं विचारलं. पण शेवटी ज्या व्यक्तीने घरामध्ये लपवलं
ती व्यक्ती कुटुंब प्रमुख होती. आता कुटुंब प्रमुख असताना ती खोटं का बोलली, असा विचार आला की नाही? मग त्या व्यक्तीने काय सांगितलं? कुटुंब प्रमुख जी व्यक्ती होती, ज्या व्यक्तीने लपवली होती, त्या व्यक्तीने असं सुद्धा म्हटलं की असा माणूस पाहिला नसल्याचे सांगितलं की नाही? पण त्याच्याच मुलाने मात्र त्या आतल्या खोलीमध्ये ती व्यक्ती लपून बसलेली आहे हे जेव्हा सांगितलं, तेव्हा त्या मुलाने बघा प्रत्यक्षपणे आतल्या खोलीत जाऊन त्या चोराला पकडलं आणि तो त्या चोराला घेऊन आला. परंतु बघा प्रत्यक्षपणे जो कुटुंब प्रमुख होता, त्या कुटुंब प्रमुखाच्या मुलाला हे काहीच माहीत नव्हतं ना. परंतु कुटुंब प्रमुख त्या मुलाला ओरडला. त्या गृहस्थाला त्या मुलाचा राग आला, कारण अतिथी धर्म त्याने पाळला नव्हता. परंतु त्या मुलाचं म्हणणं सुद्धा बरोबर होतं की सत्याचा अर्थ काय? बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. महत्व काय? तर परिस्थितीनुसार बदलत असते ना. म्हणून सत्याचा अर्थ, महत्व परिस्थितीनुसार बदलत असतं. आता सत्याचा अर्थ आपण जाणून जर घेतला, आपण खरं बोलायला गेलो तर आपण सत्यपणा बोलतो का? सत्याने बोलत असतो का? नाहीये. परिस्थितीनुसार आपल्याला खोटं सुद्धा बोलावं लागतं. परंतु ज्या वेळेला आपण खोटं बोलतो त्यावेळी ते आपल्या अंगाशी येत असतं. मग असं वाटतं की अरे खोटं नसतं बोललो तर बरं झालं असतं. परंतु आपण खोटं बोलून मोकळं होतो. मग ही शिकवण लहान मुलांपासून आपल्याला कळत असते, बरोबर की नाही? म्हणजे लहान मुलाने जरी सत्य बोललं तरी बघा मोठी लोक त्यांना ओरडत असतात, परंतु सत्याची बाजू आहे. सत्य कधी लपत नसतं, बरोबर की नाही? कारण सत्याचा नेहमी विजयच होत असतो. आता अर्थ काय, महत्व काय? जर आपण खोटं बोललो, आज जर खोटं बोलत गेलो तर शेवटपर्यंत आपण खोटंच बोलणार. मग खरं कधी बोलू? ज्या वेळेला आपण खरं बोलण्याचा प्रयत्न करू त्यावेळी आपल्या घरातील, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की ही व्यक्ती खोटं बोलणारी आहे. जरी आपण खरं बोललो तरी त्यांना खोटं वाटेल की नाही? म्हणून जे सत्य आहे ते सत्याप्रमाणेच बोललं गेलं पाहिजे. एखाद्याची आपण मस्करी करतो, टिंगलडेवाळी करत असतो, परंतु प्रत्यक्षात त्याचं महत्त्व आपल्याला केव्हा कळतं? आपल्यावर जेव्हा परिस्थिती येते तेव्हाच ना. म्हणून परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं लागतं. मग त्या परिस्थितीनुसार प्रत्यक्ष त्या मुलाने सुद्धा बघा उत्तमाचं कार्य केलं ना. लहान मुलाला जेव्हा प्रत्यक्षपणे ज्या मुलाने सांगितलं की तिथे ती व्यक्ती लपून राहिलेली आहे, परंतु कुटुंब प्रमुख त्याला ओरडला तरी त्याला काही वाईट न वाटलं. परंतु त्याला माहित होतं की मी सांगितलं ते खरंच आहे आणि चांगल्या प्रकारे सांगितलं, म्हणून ती व्यक्ती भेटली ना. त्या चोराचं संपूर्णपणे बघा सर्व काही बाहेर आलं की नाही, बरोबर की नाही? तो आतल्या खोलीत जो लपून बसला होता, वास्तविकता जर पाहायला गेलो त्या मुलाला प्रत्यक्षपणे कुटुंब प्रमुख ओरडला असताना सुद्धा मुलाचं म्हणणं बरोबर होतं. कारण शेवटी सत्याचा अर्थ
महत्त्व त्या परिस्थितीनुसारच बदलत असतं. जय जय रघुवीर